नमस्कार, मी विनय खटावकर, भारत विकास परिषद दिव्यांग पुनर्वसन केंद्राचं विश्वस्त आणि केंद्र प्रमुख। आज माझ्या डाव्या बाजूला भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखेचे अध्यक्ष निलेश गोरे आणि माझ्या उजव्या बाजूला पूनमताई डाके, ज्या मिलन राजादा फाउंडेशन ज्यांनी हा कॅम्प घेतलेला आहे त्या। हा आपण 3 ऑगस्टला दिव्यांगांसाठी मोफत मोजमाप शिबिर ठेवलेला आहे। आपण दिव्यांगांना अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय, ज्याची बाहेर कमर्शियल किंमत 50 ते 75 हजार रुपये आहे, असा अत्याधुनिक मॉड्युलर पाय मोफत देणार आहोत। त्याच्यासाठी मोजमाप घेण्याचं शिबिर त्या 3 ऑगस्टला रविवारी पुण्या इथे आपण नर्स स्टॉप जवळ जे इथे आमचं परमनंट सेंटर आहे, थरपुडे दवाखाना शारदा सेंटर समोर तिथे आहे। यामध्ये कुठल्याही महाराष्ट्रातला कुठल्याही दिव्यांग, महाराष्ट्र काय भारतातला कुठलाही दिव्यांग येऊ शकतो, तो काही प्रश्न नाही। फक्त त्यांनी पूर्व नोंदणी करायची आहे। मी पूर्व नोंदणीचा नंबर सांगतो, दिव्यांगांना लिहून घ्या, नंबर लिहून घ्या 73-789-13197 73-789-13-197 या नंबरवर दिव्यांगांनी फक्त फोन करायचा आहे। आणि जास्तीत जास्त आमचं तर आम्ही शेकडो दिव्यांगांना आम्ही त्या दिवशी मोजमाप घेणार आहोत, तर जास्तीत जास्त दिव्यांगांनी इथे यावं। दिव्यांग आणि सोबतींसाठी आम्ही भोजनाची सोय केलेली आहे। आणि हे आमचा जो सेवा यज्ञ आहे भारत विकास परिषदेचा, हा अखंड सुरू असतो, वर्षानुवर्ष सुरू आहे। परंतु या शिबिराचा जास्तीत जास्त आपण लाभ घ्यावा, या निमित्ताने आजची पत्रकार परिषद आहे। आणि मी सगळ्या दिव्यांगांना आणि सॉफ्ट मीडिया, प्रिंट मीडियाला आवाहन करतोय की त्यांनी जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत हा निरोप पोहोचवावा। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव पूनम डाके, मी मिलन राजादा फाउंडेशनची फाउंडर, संस्थापक आणि ट्रस्टी आहे। मिलन राजादा फाउंडेशनची स्थापना 1 सप्टेंबर 2022ला मिलनच्या स्वप्नांना पुढे घेऊन जाण्यासाठी करण्यात आली। या फाउंडेशन तर्फे आम्ही मिलनची जी स्वप्न आहेत की समाजातील सगळ्या गरजवंतांपर्यंत आपल्याकडे जे आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। या प्रयत्नाच्या अंतर्गत गेल्या वर्षी सुद्धा भारत विकास परिषदेच्या मदतीने किंवा त्यांच्या बरोबर आम्ही असेच दिव्यांग शिबिर केलं होतं आणि 55 कृत्रिम अवयव आम्ही प्रदान करू शकलो होतो। या वर्षी सुद्धा तसाच उपक्रम आपण 1 सप्टेंबरला करणार आहोत। त्याचं मोजमाप शिबिर 3 ऑगस्टला आयोजित केलं आहे। जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत तुमच्या मार्फत आम्हाला पोहोचता यावं, हा या उपक्रमाचा उद्देश आहे।